नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. आज दुपारी 3:30 वाजल्यापासून मी आणि राधिका स्वयंपाकाला लागलेलो आहोत. मग आता काय केलं, थोडा वेळ थांबलो, नट्टापट्टा करून घेतलेला आहे. तुम्हाला दाखवते की आज काय काय केलेलं आहे. सगळ्यात अगोदर तर जिरा राईस केलेला आहे, त्यानंतर व्हेज पुलाव, इथे हे पनीर आहे आणि त्याच्यानंतर शेवभाजी ज्याच्यामध्ये शेव टाकायची राहिलेली आहे, सलाड कट करून ठेवलेला आहे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर आता गॅसवरती कुकरमध्ये डाळ तडका करायचा आहे, त्याची डाळ शिजते. राधिकाचं आवरून झाल्यानंतर राधिकाने चपात्या करायला घेतल्या आणि तोपर्यंत डाळ शिजली होती तर त्याला मी फोडणी देऊन घेतलेली आहे आणि डाळ आता उकळतीये. तोपर्यंत म्हटलं रांगोळी काढून घेऊयात. आता तुम्हाला वाटेल अरे ही एवढी तयारी कशाची चाललेली आहे, तर आज की नाही आम्ही एक जणाला गडगनरला बोलवलेलं आहे. आता कोण आहे ते अगदी थोड्याच वेळात तुम्हाला समजेल. रांगोळी काढून झाली तोपर्यंत डाळ सुद्धा छान अशी शिजली. मग म्हटलं चला डाळ तडका आहे म्हटल्यावर स्पेशल असा तडका सुद्धा झाला पाहिजे, तर त्यामुळे हा तडका देखील टाकून घेतला. कशी काय डाळ दिसते कमेंट करून सांगा. आणि या सगळ्या व्यतिरिक्त स्वीटमध्ये मी गाजराची बासुंदी देखील केली होती, ती फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेली आहे. आणि आता डाळ झाल्यानंतर म्हटलं या शेवभाजीमध्ये शेव सोडायची राहिलेली आहे, तर ती देखील सोडून घेते. काय होतं, शेवभाजी अशा पद्धतीनं करताना आहे ना, अगोदरच जर याच्यामध्ये आपण शेव टाकून ठेवली तर मग ती खूप जास्त घट्ट होते. त्यामुळे खायच्या अगदी एक 10 ते 15 मिनिट अगोदरच ही शेव सोडावी लागते. मला जेवढ्या काही भाज्या करायच्या होत्या त्या सगळ्या करून झालेल्या आहेत. दुसरीकडे राधिकाच्या चपात्या देखील होत आलेल्या आहेत. आणि फायनली ज्यांची वाट पाहत होतो ते म्हणजे हे आहेत नयन भाऊजी. यांचं आता येत्या रविवारी लग्न आहे. त्यानंतर या पल्लवीताई आणि या आहेत त्यांच्या वहिनी. आमच्या इथलं झाल्यानंतर त्यांना आणखीन एके ठिकाणी गडगनरला जायचं होतं, तर त्याच्यामुळे लगेचच ताटं वाढायला घेतली. आणि हे काय नेहमीच आहे, पाहुणे आले की सैनी मध्ये मध्ये तर केलंच पाहिजे ना, तर अगदी सेम तशाच पद्धतीनं तिनं यावेळेस सुद्धा केलेलं आहे. वाढल्यानंतर सुरुवात करायच्या अगोदर चांगले 4-5 फोटो काढून घेतले आणि मग नंतर जेवणाला सुरुवात केली. ह्या तिघांसोबत हे देखील जेवायला बसले होते. जेवण झाल्यानंतर आता नवरदेव म्हटल्यानंतर ज्या काही फॉर्मॅलिटीज असतात त्या सगळ्या करून घेतल्या. सोबतच या 2 ताईंची देखील आईंनी ओटी भरली. तर अशा पद्धतीनं आजचा दिवस आम्ही छान मस्त सेलिब्रेट केला स्वयंपाकाच्या गडबडीमध्ये. आणि हे सगळे आल्यानंतर गप्पांच्या ओघामध्ये आजचा दिवस कसा गेला हे समजलंच नाही. चला तर मग आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.